सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर वाडोवाडी फिरून अनादि अविद्ययुक्त अनंत दोष असलेल्या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वरांनी जे अनंत लीळा केल्या आहे, त्या लीळेतून आपल्याला दिलेली समज, आपल्याला दिलेली जाणीव आणि ज्ञान हे आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परमेश्वर भडेगावला आहे आणि भडगावला देवाने सांगितलं की हा जो जीव आहे आपलं चांगलं आणि वाईट जाणतो, पण जाणवणीची करी, जाणूनही आपल्या भल्याचं आपल्या हिताचं करत नाही. त्याचं कारण ह्या जीवामध्ये असलेले मतित्र आहे. म्हणून कोणत्याही जीवाला स्वतःचं हित कळत नाही, आणि ज्या जीवाला स्वतःचं हित कळालं, समजलं, जाणवलं, तोच त्या परमेश्वराला प्राप्त करू शकतो. सर्व समजतंय, कळतंय, परंतु वळत नाही, आणि हे वळणं म्हणजे बोध, ते बोधाचं लक्षण. त्यानंतर शिमगा खेळल्यानंतर परमेश्वर जैन मंदिराच्या समोर ईशान्येला बघतात. तिथं गारा केलेला होता. म्हणजे होळी खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो शिमगा करतात, त्या शिमगा खेळण्यासाठी चिखल करणे, तर तो केलेला होता. आणि जाण्या येण्यासाठी इतरांनाही आपल्यालाही त्रास होईल हे जाणवल्यानंतर, हे लक्षात आल्यानंतर देव म्हणतात ती अडचण दूर करण्यासाठी ते अवलोकित उभे होते. आणि त्याच वेळेस दादोस तिथं उभे होते, बाकीचे सर्व भक्तजण उभे होते. आणि देव म्हणतात रामाचं सैन्य जर असंच भिडलं तर गारा बुजून जातील, हे साफ होऊन जाईल. आणि अशा पद्धतीनं ते दादोसांनी ऐकलं. परंतु बाईसांनी ऐकल्यानंतर बाईसा म्हणाल्या रामा रामा बाबा असं म्हणत आहेत म्हटले. आणि दादोस म्हणाले या रे या रे. आणि सर्व भक्तजनांना ते बोलावतात आणि पूर्णपणे त्या गारा बुजून टाकून साफसफाई करतात. आणि देव सर्व बघत असतात. आणि तिथं प्रशस्त अशी वाट केल्यानंतर, साफसफाई केल्यानंतर भक्तजनांना अमृत संजीवनी कृपादृष्टीनं परमेश्वर त्यांच्याकडे अवलोकन करतात. आणि परमेश्वर म्हणतात अत्यंत प्रसन्नतेने, अरे रामानं पाषाणाचा सेतू बांधला तसंच केलं की म्हटले. जी म्हणून अति समाधानाने ते बी परमेश्वराला दंडवत करतात. आणि मग त्या वाटेवरती परमेश्वराने जिथं साफसफाई केलेली तिथं परमेश्वरांनी 2-4-5 फेऱ्या पण मारल्या. आणि मग जैन मंदिरात गमन केलं. आसनावर उपविष्ट झाले. संपूर्ण श्रीमूर्ती मातीनं फुफट्याने भरली होती. बाईसांनी वस्त्राच्या पदरानं श्रीमूर्तीचं परिमार्जन केलं. स्नानप्रसंगी नेसण्याचं वस्त्र दिलं. मर्दाना मादने झाले. पूजा आरोगाना झाली. विडा झाला. बघा, परमेश्वराने तिथं किती दिवस राहिले देव? 9 दिवस. परंतु 9 दिवसामध्ये जिडं अस्वच्छता होती ती स्वच्छ करून घेतली भक्तांकडून. म्हणजे त्या भक्तांचा कर्मनाश तर केलाच केला, परंतु तिथली समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था काय आहे, कशी आहे हे लक्षात आल्यानंतर परमेश्वराने ती साफसफाई केली. आजच्या जर भाषेत आपण म्हटलं तर एक समाज सेवा केली. परंतु आपण बऱ्याच गोष्टी मनामध्ये शंका घेत राहतो, ही तत्त्वज्ञानात आहे का, हे असं आहे का, तसं आहे का. परंतु मंदिराच्या ठिकाणी, आश्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर अशा काही गोष्टी जर आपल्याला जाणवल्या, दिसल्या, तर कोणीतरी सांगावं ना, मग आपण करावं. असं न करता आपल्याला ते स्फुरलं पाहिजे. स्वच्छता करणं, वाट करून देणं, किंवा आणखीन काही अडीअडचणी असेल तर त्या दूर करणं, हे आपलं कर्तव्य. यातून कर्मनाश होत असतो. प्रपंचामध्ये काम करत असताना कर्म लागत असतात, ते आपल्याला भोगावं लागतात. आणि दैवराटीमध्ये मात्र हेच काम करत असताना ती सेवा म्हणून परमेश्वर स्वीकारतात. आणि त्या सेवेचं फळ म्हणजे कर्मनाश करून या अयोग्य जीवाला योग्य करतात. आणि म्हणून परमेश्वराने अनेक भक्तांकडून असे जे कार्य आहे, सेवा आहे, ही करून घेतलेली आहे. ते एक संस्कार लागतो. त्या संस्कारातून त्याचा कर्मनाश होतो. आणि परमेश्वराच्या धर्माच्या विषयी किंवा परमेश्वराविषयी एक आवडी निर्माण होते. म्हणून परमेश्वराने ती स्वच्छ केल्यानंतर त्याच्यावर चक्कर मारतात आणि त्यानंतर आराम करतात. एके दिवशी असंच सर्वज्ञ त्या मंदिरामध्ये विहारण्यासाठी गमन करतात शिवालयामध्ये.
आणि चौकात आसनावर उपिष्ट झाल्यानंतर इंद्रभट आले आणि इंद्रभट देवाला दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं, बसले आणि सर्वज्ञांच्या श्रीमुखी तांबूळ होता. त्यांनी पुढे ओंजळ केली ते तांबूळाचा प्रसाद घेण्यासाठी. तर देव त्यांना म्हणतात, इंद्रिय आमचं तांबूळ घ्यावा असा काही विधी आहे का? तुम्ही तांबूळ मागताय, तांबूळ घेताय, तर असा काही विधी आहे का हा घ्यायलाच पाहिजे, घेतल्यानंतरच फायदा होईल, घेतल्यानंतर देव भेटेल, जे बी असेल ते. ते म्हणजे माहिती नाही म्हटले आम्हाला काही. मग देव म्हणतात, मग का घेतात? तर काही शास्त्रात आहे की तांबूळ घ्यावं, प्रसाद घ्यावा? ते म्हणले तेही माहीत नाही आम्हाला. आणि मग देव म्हणतात, मग का घेता, का घेतात? तर तुम्हाला शास्त्रात आहे का हे माहीत नाही, किंवा तो विधी आहे हे माहीत नाही, तरी तुम्ही हात पुढे करताय, कशासाठी घेताय, उद्देश काय त्याचा? तर ते म्हणतात, जी भावामुळे आमचा भाव आहे, श्रद्धा आहे. सर्व भाव व्यभिचारी आहे. भाव तर व्यभिचारी आहे म्हटले. आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर परवा नाही. आणि आपलं असंच होतं, एखाद्या व्यक्तीवरती धर्माच्या अनुषंगाने आपला भाव असतो, अपेक्षा असते. दृष्टपर भक्ती करत असताना जे बी इच्छा आहे ते जर इच्छित आपल्याला प्राप्त नाही झालं तर आपला भाव आपोआप कमी होऊन जातो. व्यक्तिविषयी असेल, देवाविषयी असेल, धर्माविषयी असेल. आणि देव म्हणतात भाव व्यभिचारी आहे, म्हणजे भाव हा बदलत राहतो. आज तुमचा भाव आहे, उद्या राहणारही नाही म्हटले. आणि मग तरीही ते म्हणतात, द्यावेजी माझा भाव आहे म्हटले, माझी श्रद्धा आहे म्हणून आपण द्यावं, असा हट्ट त्यांनी धरल्यानंतर देव भावाशी काही राणं असे म्हटले. भाव निर्माण करण्यासाठी कोणीतरी विशिष्ट व्यक्तीनेच तो भाव धरला पाहिजे असं काही नाही म्हटले. आणि भाव हे अनियत फळ देतं, भावानी आपल्याला न मिळणारं फळ पण भेटतं. आणि मग देवानी त्यांना तांबूळ दिलं. सर्वज्ञांचा सगळा तांबूळ प्रसाद जो आहे तो न घेता तोंडात मावेल तेवढा घेतला आणि बाकीचा त्यांनी पदरात बांधला. म्हणजे त्याची भावना आहे, श्रद्धा आहे, परंतु देवाने विचारल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचं उत्तर देता आलं नाही. ना विधी आहे, ना शास्त्रात आहे, ना अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आपल्याला सांगतात की आपण धार्मिकता करत असताना तो शास्त्रातला विधी आहे का, परमेश्वराने सांगितलेला आहे का? म्हणून परमेश्वराने येथून म्हणितले ते कीजे. परमेश्वराने जे सांगितले ते आपण करायचं आहे. कोणीतरी सांगतं आहे, कोणीतरी करतं आहे म्हणून आपण करण्यापेक्षा त्याविषयी आपल्याला ज्ञान असायला पाहिजे, समज असायला पाहिजे. अन्यथा भाव जर असेल, श्रद्धा जर असेल, तर तो भाव जर बदलला तर ते अंधश्रद्धेकडं पण आपलं जाऊ शकतो आणि त्यातून धर्मावरूनही जाऊ शकतो आपण. म्हणून ज्ञानयुक्त भाव, ज्ञानयुक्त श्रद्धा ही अत्यंत गरजेची आहे. आणि ज्ञान जर नसेल, भाव आहे, श्रद्धा आहे, ती काही टिकाऊ नाही, ती अंधश्रद्धेकडे कधी जाते लक्षात पण येत नाही. आणि म्हणून धर्मामध्ये धार्मिकता करत असताना ज्ञानाला अत्यंत महत्त्व आहे. ते ज्ञान धर्माचं, तत्त्वज्ञानाचं, आचाराविचाराचं, विधीचं, अविधीचं हे समजून उमजून घ्यावं, विचारून घ्यावं, माहिती करून घ्यावं आणि त्यानंतरच करावं. अन्यथा करायचं म्हणून जर आपण केलं तर तो कायमस्वरूपी सातत्यपूर्ण आपण करू शकत नाही. कारण जरी आज भाव असला, श्रद्धा असला, तर तो टिकत नाही. आणि म्हणून त्यातून आपल्यामध्ये मलिनत्व निर्माण होऊन धर्मावरूनही जाण्याची शक्यता असते. भाव आपण निर्माण करू शकतो, परंतु ज्ञानाने जर आधारित जर तो भाव असेल तर तो टिकेल पण आणि आपली प्रतिकारंता पण वाढेल. आणि म्हणून परमेश्वरांनी अप्रत्यक्षरित्या इंद्रिय भटाच्या माध्यमातून आपल्याला धार्मिकता करत असताना तो विधी आहे का, तो शास्त्रात आहे का, ती तत्त्वसिद्धांत आहे का, आचारविचार प्रणाली आहे का, ती परमेश्वरांनी सांगितलेलं आहे का, हे चेक करूनच आपण करावं. अन्यथा भाव बदलत राहतो आणि त्या बदललेल्या भावाला काही उपयोग होत नाही. त्यानंतर एके दिवशी असंच सर्वज्ञांचा आरोगणा झाल्यानंतर सर्वज्ञ आसनावर उपिष्ट आहे, सौभाग्या भिक्षा करून आल्या. आणि भिक्षा करून आल्यानंतर सर्वज्ञांना झोळीदृष्टीपूत केली. सर्वज्ञांनी झोळीदृष्टीपूत करत असतानाच प्रसाद करावा म्हणून डावा श्रीकर झोळी खाली घातला आणि कृपादृष्टीने अवलोकन केलं. आणि सर्वज्ञ प्रसाद करीत होते, अर्थात त्या झोळीत हात आपला श्रीकर घेऊन त्या जी प्रसाद आहे, जो भिक्षा आहे सौभागाची, त्याचा प्रसाद घेत होते. आणि इतक्यात इंद्रिय भट आले. सर्वज्ञांच्या श्रीचरणावर तुळशी वाहण्यासाठी, ते दर्शन घेण्यासाठी ते आले. म्हणजे ते योगायोग झाला. एकाच वेळेस देवानी श्रीकर सौभागाच्या झोळीमध्ये घालून प्रसाद करण्यासाठी ती कृती करावी आणि त्याच वेळेस इंद्रभट यावेत. हे एकाच वेळेस झाल्यानंतर देव म्हणतात, काय हो इंद्रिया, देव पाहत आहात का म्हटले. देव बघायला आले, देवाला दंडोत करायला आले, देवाला दर्शन घ्यायला आले. आणि देवाने तो प्रसाद न करता, तो इंद्रिय भट आल्यामुळं प्रसाद न करता आपला श्रीकर तसाच आखडला, म्हणजे अर्थात पाठीमागं घेतला.
आणि तेही इंद्रियभट म्हणले जी जी. मग सर्वज्ञ म्हणाले देव आहे की म्हणले. तुम्ही देव जर बघायला आले तर देव आहे म्हटले, देव कुठं जाणार आहे. मग सर्वज्ञांनी श्रीकारांनी बोट झोळीला पुसली, कारण तो प्रसाद काही घेतला नाही. इंद्रभट्टांनी सर्वज्ञांनी श्रीचरणावर उदकाचं सिंचन केलं, चरणावर तुळशी वाहिल्या, श्रीमूर्तीच्या आठही अंगावर त्या तुळशी वाहिल्या, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि गेले. तेव्हा मात्र सौभाग्य दुःख करू लागल्या, बाजूला गेल्या आणि त्या दुःख करू लागल्या की माझ्या पापिनीच्या अन्नाचा प्रसाद देव करू शकले नाहीत म्हटले, आणि जोपर्यंत देव प्रसाद घेणार नाही तोपर्यंत मी भोजन पण करणार नाही, अशी भावना तिच्या मनामध्ये आली आणि ती दुःख करायला लागली. अगदी नाराज झाली, उदास झाली, मुलून झाली. आणि त्याच वेळेस इरमुसल्या होऊन बसल्या होत्या. त्यावेळी देव म्हणतात सौभागा जेवत का नाही, तुम्ही जा जेवण करा, तुम्ही काय इथं बसल्या. तर सौभागा काही बोलत नाही, पण ती म्हणती जे जी जेवेन. आणि काय म्हणले जेवायचंच आहे, जेवेन. थोडंसं उदासीन झाल्यानंतर माणूस म्हणतो ना ठीक आहे बघू करू, तशा पद्धतीनं तिनं उत्तर दिलं. आणि मग देवाने ते जाणलं. देव तिच्या मनातली जी भावना आहे, दुःख आहे ते ओळखतात आणि म्हणतात आनाझोळी. आणि मग पुन्हा प्रसाद केला. मग सौभागाला अत्यंत समाधान वाटलं आणि सर्व म्हणले घ्या आता जा जेवा. आणि त्या म्हणलं हो जी. आणि मग त्यांनी जेवण केलं. त्या महाप्रसादाचं जे मधुर चवीचं अनुभव तीच जाणो. आता देव आहे अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्वज्ञ. इंद्रिय भट्टाला देव का घाबरले का, किंवा इंद्रिय भट्टाचा काय मान ठेवण्याचा उद्देश होता का, असं नाही आहे. इंद्रिय भट्टांना बोध नाही आहे, ते कर्मराटीचे आहे, त्यातले त्यात ब्राह्मण आहे, वैदिकता त्यांच्यामध्ये भरलेली आहे. आणि त्या अनुषंगाने फक्त दर्शनाच्या उद्देशाने आवड आहे म्हणून परमेश्वराकडून दृष्टपर काहीतरी मिळावं या उद्देशाने परमेश्वराच्या सन्निधानात आहात. आणि ही समाजव्यवस्था आहे का कोणीतरी भिक्षा मग करून आलं आणि कोणाच्या तरी समोर आपण ते घ्यावं, तर ते समाजव्यवस्थेला मान्य नाही किंवा समाजव्यवस्थेला बाधा येणारी आहे. आणि म्हणून इंद्रिय भट्ट आले. परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे आणि इंद्रिय भट साधा जीव आहे, तरीही परमेश्वराने ती समाजव्यवस्था पाळली. सौभागाच्या जोळीमध्ये आपला श्रीकर असतानासुद्धा त्यांनी प्रसाद न घेता पहिले इंद्रिय भटाचं जे बी आहे ते करून घेतलं आणि त्यानंतर सौभागाची परत भिक्षा घेतली किंवा प्रसाद केला. आपणही समाजव्यवस्था आपण समजून घेतली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. आपण धार्मिकता करत असताना, धर्म सांभाळत असताना समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था काय आहे ती जर न सांभाळता आपल्याला काय त्याचं, माझा देव आहे, माझा धर्म आहे, मी सांभाळेल, कुणी काही म्हणू, अशी भावना जर आपल्या मनात असेल तर अज्ञानी जीव धर्माला बोल लावतील. आपल्याला नावं नाही ठेवणार, ते धर्माला नावं ठेवतील, धर्माला बोल लावतील, काही असे का वागतात, असे का राहतात, असं कसं काय. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहे, परमेश्वरसुद्धा समाजव्यवस्था पाळतात, सृष्टीव्यवस्था पाळतात. त्या अनुषंगाने तो सेन्स आपल्याला असला पाहिजे. समाजामध्ये राहत असताना कसं वागावं, कसं राहावं, कोणत्या वेळेस कोणती कृती करावी, ती जर आपण नाही केली तर अज्ञानी जन धर्मालाच बोल लावतील, धर्माला दोष लावतील आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या निमित्ताने तो दोष त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि त्यालाही आपणच कारणीभूत होऊ. म्हणून समाजव्यवस्था परमेश्वर पाळतात, तर आपल्यालासुद्धा समाजव्यवस्था पाळली पाहिजे आणि तो सेन्स आपल्याला, तो विचार आपल्याला असला पाहिजे. परमेश्वर यातून आपल्याला, या लीळेतून आपल्याला सहजच वाटतं की काय कृती आहे, पण त्या कृतीतून परमेश्वर काय दाखवतात, आपल्याला काय सांगतात, काय समज देतात, हे घेणं आणि त्यानुसार आपण वागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर गौराई दर्शनात एके दिवशी असं सर्वज्ञांचा आरोगणा झाला आहे आणि हे जे इंद्रभट आहे हे सर्व कुटुंबासहित देवाच्या दर्शनाला आले. गौराई त्यांची पत्नी आहे. पौढ झाला देवाचा आरोगणा झाल्यानंतर, शयनासनी होते, तेव्हा गौराईसा सर्वज्ञांच्या दर्शना आल्या. कारण दुपारची वेळ होती, देवाचा आरामाची वेळ होती, तरी गौराई दर्शनाला आल्या. दारात उभ्या राहिल्या. त्यांना असं वाटलं की आता देवाकडे जावं कसं, देवाचा आराम झालेला आहे, परंतु इतर वेळेस आपल्याला दर्शनाला येता येत नाही, पूजा अवसराला येता येत नाही ना. आता आपण आवेळी आलो आहे दर्शनाला, कारण दर्शनाची चाड आहे, आवड आहे आणि म्हणून ते आलेले आहे. तर देव ओळखतात. देव म्हणतात बाई बाहेर बघा कोण आहे. बाईसांना सांगतात बाहेर कोणी आहे बघा. तर बाईसांनी पाहिलं, बाबा कोणीच नाही म्हटले. सर्वजण म्हणले बाई पंचराण्याचा मुख्य नायक आहे म्हटले. बघा त्या गौराईला देवानी किती मोठं गौरवोद्गार काढलेले. पंचराण्याचा मुख्य नायक म्हणजे पंचेंद्रियाचा यशस्वीपणे संयम, इंद्रियांचा विषयाचा त्याग करणारा नायक मुख्य, का ज्यांनी ते सर्व जिंकलेलं आहे, अशी ती स्त्री आहे आणि ती नायक आहे, म्हणजे मुख्य आहे, तिनं ते सर्व जिंकलेलं आहे, ती आलेली आहे म्हणले. मग बाईसा गेल्या, बघतात तर गौराईसा उभ्या होत्या.
आणि मग देव म्हणतात बाईसा म्हणाले बटिका आत ये, बाबांना दंडोत कर, तू का आली? आणि मग ते आत आल्यानंतर सर्वांनी दंडोत घातले, तिच्यावर मस्तक टेकवलं, जवळ बसल्या. आणि सर्वज्ञ त्यांना विचारतात की बाई ते सगळे आमच्या पूजा अवसराला आले, येतात, दर्शनाला येतात, तुम्ही का येत नाही? पूजा अवसराला कधी येत नाही, दर्शनाला येत नाही, आणि अशा आवेळेस आले तुम्ही. आणि मग ते कारण देवला माहीत असतानाही त्यांच्याकडून ते ऐकतात. त्या म्हणाल्या जी मला बिराडावर राखण म्हणून ते ठेवतात, स्वतः इकडे गोसावींच्या दर्शनाला येतात, पूजा अवसराला येतात, आणि आम्हाला तिथं राखण ठेवतात. आणि मग देव म्हणतात बाईसांना उद्देशून म्हणतात देव, पाहिलं का बाई? म्हटले आमच्या दर्शनासाठी वाहनांचं रोत करायचं, आंघोळीचं रोत करायचं, जेवणाचं रोत करायचं, पाण्याचं इत्यादी रोत करायचं, तांबूळ न खाण्याचं रोत करायचं, धारण केलं, आणि बऱ्याच गोष्टी करतात. म्हणजे दर्शनाला आल्यानंतर आमची किती आवडी आहे, किती वेच आहे, आणि परमेश्वरावरती किती निष्ठा आहे हे दाखवायचं एकीकडं, आणि दुसरीकडं ह्या कोवळ्या जीवाला, वयात असलेल्या जीवाला, तिचं खायचं प्यायचं दिवस आहे, दर्शनाला द्यायचं दिवस आहे, काही ऐकायची वेळ आहे, अशांकडून मात्र काम करून घेतात, बिराड राखवतात. म्हणजे असे डुप्लिकेट लोक आहे. अप्रत्यक्षरित्या देवाने काय सांगितलं आहे का हा जो इंद्रिय भट आहे हा माझ्याकडं आल्यानंतर सर्वांसमोर किती धार्मिकता आहे, किती वेच आहे, किती आवडी आहे, किती निष्ठा आहे दाखवतो. निग्रह केला, मला हे द्या ते द्या, तांबूळाचं प्रसाद घेतो, त्याला काही माहीत नाही. पण दुसरीकडं काय करतात ते की आपल्या पत्नीला देवाच्या दर्शनासाठी वंचित ठेवतात, तिच्याकडून काम करून घेतात, बिराडावर ठेवतात, तिचा विचारसुद्धा करत नाही. तर असे कोरडेपणानं धार्मिकता काय उपयोगाची? देव खूप मोठी समज यातून देतात. आपणही वर अंगाने फक्त धार्मिकता करणारे आपल्याला बरेच लोक दिसतात, बाह्य अंगाने धार्मिकता करणारे बरेच लोक दिसतात, आणि ज्यांना समज नाही, माहीत नाही, त्यांना असं वाटतं वा वा काय धार्मिक आहे हे लोक, किती धार्मिकता आहे, किती नम्रता आहे. परंतु अंतर्मन जे आहे ते अशुद्ध जर असेल तर त्या बाह्य अंगाच्या धार्मिकतेला काही अर्थ नाही, ते कोरडपणाचं लक्षण आहे. म्हणून देव म्हणतात इंद्रिय भटाच्या अनुषंगाने का हे बाहेर काय दाखवतात आणि आतून कशी वृत्ती आहे यांची, तर हे कोरडेपणाने येतात म्हणले, याला काही अर्थ नाही. मग गौराईसांना सर्व देव म्हणले बाई तुम्ही आमच्या दर्शनाला आलात ना, तुम्ही आमच्या अवसर पाहण्यासाठी आलात ना, तर मग बिराड राखायला आलात का? म्हटले नाही आला तर तुम्ही कशाला राहता तिथं? ते नेतील तेव्हा, येतील तेव्हा, असं काय आहे का? असं काही नाही म्हटले. तुम्ही काय करा, सर्वांच्या आधी पुढे निघून येत चला, वाटेल तेव्हा वाटेत उभं राहावं, मग त्यांनी त्यांच्या बिराडाचं काय होईल ते करतील, पण तुम्ही आमचा पूजा अवसर, आमचं दर्शन चुकू नका म्हटले. देवाने अप्रत्यक्षरित्या तिला थोडासा धीर दिला, धाडस दिलं की तू सर्वांच्या अगोदर निघायचं, वाटेत येऊन उभं राहायचं, ते काय करायचं ते करतील, आणि ते आल्यानंतर त्यांच्याबरोबर दर्शनाला यायचं, परंतु दर्शनही चुकवायचं नाही आणि पूजा अवसरही चुकवायचं नाही. तू दर्शनाला जर आली, पूजा अवसराला आली, तर त्यांचे बिराड तू का राखावेत? तू कशाला तो विचार करतो? त्यांचं बिराड आहे ते पाहतील. अशा पद्धतीनं देवाने त्या बाईला हिंमत दिली गौराईसाला, आणि मग ती दररोजच असं करायला लागली देवाने सांगितल्यामुळे, ती पूजा अवसराला यायला लागली. परंतु त्यातून इंद्रिय भटांना राग आला आणि ते तिला अधिकाधिक त्रास द्यायला लागले. त्यावरून परमेश्वराने त्यांना झाडलं पण, बोलले पण. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग असंच एका दिवशी गौराईसा सर्वज्ञांच्या संध्याकाळच्या पूजा अवसराला आलेले आहे, सर्व भक्त आलेले आहे. देवानी निरूपण करत असताना ती खांबाड बसलेली होती, कारण तिला झोप यायची, आळस यायचा, म्हणून देवाच्या अगदी समोर बसावं तर तिला लाज वाटली, कमीपणा वाटला, आणि म्हणून ती आडोशाला बसली होती. सर्वज्ञांचा पूजा अवसर झाला. मग प्रहरभर ब्रह्मविद्या शास्त्राचं निरूपण परमेश्वराने केलं. यक्षिणीपासून चैतन्य मायेपर्यंतच्या देवतांच्या शास्त्रांचं, देवतांविषयी निरूपण परमेश्वराने केलं. आणि एवढ्या काळात गौराईसाला झोप लागली. म्हणजे जवळजवळ बऱ्याच वेळ गेल्यानंतर ती थकलेली होती, उदास होती, आणि त्यामुळं तिला झोप लागली. हे सर्व झाल्यानंतर भक्तजनांना जाण्याची देवाने अनुमती दिली. सगळे बिराडावर गेले, आणि मग सर्वज्ञांनी व्याळी झाली, गुळा झाला, विडा झाला. बाईसांनी फोडी वळगवल्या, विड्या करून देत होत्या. दार बंद करताना सर्वज्ञ स्वतःहून सांगतात की बाई आतमध्ये पहा बरं कोण आहे म्हटले. आणि मग बाईसा म्हणते बाई इथं तर कोणी देवा कोणी दिसत नाही. बाईसा म्हणल्या बाबा इथं कोणीच नाही. तर बाई इंद्रियाची पत्नी आहे म्हटले, तिकडं खांबाड आहे बघा. म्हणजे देवाने त्यांना सर्व सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. बाईसा गेल्या, खांबाड गौराईसाला निजल्या होत्या. बाईसांनी त्यांना उठवलं, आणि मग ते म्हणतात पोरी उठ, तुझे सर्वजण बिराडावर गेले आणि तू निजलीच कशी काय? म्हटलं. त्या उठल्या, सर्वज्ञांना दंडवत घातली, चरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञ बाई यांना पोचवायला जा म्हटले.
कारण हा एकट्याच आहे, सायंकाळ झालेली, अंधार पडलेला आहे, तुम्ही स्वतः जा. आणि मग बाईसांनी पद्मनाभी देवाला बी घेतलं, त्यांना पाठवलं, बिरडावर गेले. बाईसांनी गौराईसाला सोपवलं. इंद्रवटांना म्हणाल्या की पोरीला सांभाळ, तू निघून आला तर तुझ्या लक्षात यायला पाहिजे होतं म्हटले. असं बाईसासुद्धा त्याला बोलल्या. आणि त्यानंतर हो का म्हणून इंद्रभटांनी बाईसांना नमस्कार केला. आणि मग जैन मंदिरामध्ये ते पोचवत आले, स्वतः बिरडावर आले. रात्रभर गौराईसांना मात्र इंद्रभट रागावत होते, संशय घेत होते, त्यांना त्रास देत होते, चिमटे काढत होते, ओरडत होते. असा बराच तिला त्रास दिला, वाईट साईड बोलू लागले, तिटकारा करू लागले. रात्रभर गौराईसांना फार दुःख त्यांनी दिलं. आणि मग दुसऱ्या दिवशीच सर्वज्ञांच्या पूजा अवसराला सर्व भक्तजन आले. त्यावेळेस गौराईसाही आल्या. त्या अत्यंत उदास, कोमजलेल्या होत्या, थकलेल्या होत्या. आणि मग इंद्रभटांना देव म्हणतात, काय हो, मुक्तीची चाड म्हणजे तुम्हाला मुक्ती हवी आहे, परमेश्वर हवा आहे, परमेश्वर प्राप्ती हवी आहे, आणि देवीची खुंट दावे सांभाळणे म्हणजे तुम्हाला मुक्तीची चाड आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला खुंट दावं सांभाळावं लागतं. खुंट दाव्याकडून तुम्हाला सेवाही करून घ्यावं लागते. म्हणजे अप्रत्यक्षरित्या प्रश्नार्थक परमेश्वराने त्यांना झापलेलं आहे, बोललेलं आहे. आणि आपल्यालाही सांगितलेलं आहे अप्रत्यक्षरित्या की जर मुक्तीची चाड आहे ती खुंट दावे सांभाळू शकत नाही. खुंट दावे सांभाळत असाल तर मुक्ती तुम्हाला भेटू शकत नाही. या नाण्याच्या दोन बाजू आहे. जवळजवळ प्रपंच जडे तो परमेश्वर उजडे, जवळजवळ परमेश्वर जडे तो प्रपंच उजडे. अशा पद्धतीनं जर तुम्हाला परमेश्वर पाहिजे आहे, मुक्तीची चाड पाहिजे आहे, तर काहीतरी एकाला सोडावं लागेल. आणि ते म्हणजे खुंट दावे. खुंट दावे म्हणजे प्रपंच, आपले आप्त, आपला अभिलाषा, आपली सवय, आपल्याला लागलेल्या आवडी निवडी ज्या बी आहे, या सर्व खुंट दावे आहे आपले. कारण त्यातूनच आपण निघत नाही. बऱ्याचशा लोकांच्या काही जबाबदारी राहिलेल्या नाही, परंतु तरी निघण्याचं कारण काय की खुंट दाव्याला ते बांधले गेलेले. आणि त्या खुंट दाव्याला बांधले गेले असल्याने जोपर्यंत तो खुंट दावा त्यांना सोडता येत नाही, तोपर्यंत परमेश्वराला त्यांना मुक्ती देता येत नाही. म्हणजे कशाला तरी ते बांधले तर ते सुटणं हे त्यांच्या हातात आहे, सोडणं हे त्यांच्या हातात आहे. तोपर्यंत परमेश्वर त्यांना मुक्ती देऊ शकत नाही. आणि या गौराईसांच्या निमित्ताने इंद्रभटाला देव रागावतात की मुक्तीची चाड, मुक्ती मिळवायची, तुम्हाला परमेश्वर प्राप्त करायचं आहे, आणि खुंट दावे सांभाळणे बरोबर घेऊन आले आणि स्वतःचंच पाहत आहे, परत त्रास पण देत आहे. अशा पद्धतीने देवाने त्यांना भरपूर बोलले. मुक्तीची चाड त्यांनी मुंगी विरून चिंतावे. मुक्तीची चाड त्यांनी मुंगीचंसुद्धा वाईट चिंतलं नाही पाहिजे, वाईट केलं नाही पाहिजे, मुंगीलाही त्रास दिला नाही पाहिजे. आणि तुम्ही काय केलं आत्तापर्यंत, काय करताय म्हटले. कोरडेपणाने पाय अंगाने धार्मिकता करायची, खुंट दावे सांभाळीत बसायचे, आणि वरून त्रास पण द्यायचा, अपेक्षा पण करायच्या, संशय पण घ्यायचा. ही जी प्रवृत्ती आहे ही धर्माला बाधक आहे म्हटले. धर्म त्यातून प्राप्त होऊ शकत नाही. परमेश्वराची प्राप्ती जर पाहिजे, मुक्ती जर पाहिजे, तर या साऱ्या गोष्टी तुम्हाला सोडावं लागेल. आणि मग परमेश्वराने भरपूर त्यांना बोलल्यानंतर इंद्रभटांवरती ते रागावले देव. आणि मग गोसाव्यांनी माझा कैवार घेतला असं गौराईसांना लक्षात आल्यानंतर त्यांना खूप सुख झालं. त्यांना जो त्रास झालेला होता, रात्रभर जागरण झालेलं होतं, ते सर्व त्यांचं निघून गेलं. आणि इंद्रभटांनासुद्धा वाटलं की माझी चूक मला देवाने सांगितली, गोसावींनी माझं वाईट वर्तन सांडवलं, घराची चिंता घालवली, मी सारखं ते चिंतन करत होतो, चिंता करत होतो, काय होईल काय होईल, अशा पद्धतीनं माझ्या डोक्यातून आता देवाने ते घालवलं. इंद्रभट म्हणे, जी मी चुकलो म्हटले, माफी मागितली. चुका होतात माणसाकडून, परंतु चुका मान्य करून माफी मागणं, प्रायश्चित्त घेणं हा धर्म आहे. अन्यथा आपण चुका मान्य न करता त्याच्यावरतीच स्पष्टीकरण देत असतो आणि मी चुकलोच नाही असं सांगत असतो. म्हणजे अधिकाधिक आपण दोष जोडत असतो. इंद्रभटाचं ते एक चांगुलपण आहे का त्यांनी लगेच चुकी मान्य केली आणि मान्य करून देवाकडं माफी मागितली, चरणावर मस्तक टेकवलं. आणि मग गौराईसाला रात्री झालेलं दुःख समूळ नाहीसं झालं. त्यांचं गौराईसाचंही दुःख नाहीसं झालं. आणि याच्या मनामध्ये जो ट्रेस होता, संशय होता, भीती होती किंवा प्रपंचाविषयीची चिंता होती, लागले पण होतं, तेही निघून गेलं. अशा प्रकारे दोघांनी सर्वज्ञाचे गुण उपकार मानले आणि सर्वज्ञ ही चिंतक मानून दोघांनी गुण घेतला. त्या दिवसापासून इंद्रभट मात्र आपल्या पत्नीशी अत्यंत प्रेमाने वागू लागले आणि मनामध्ये त्याच्या ज्या भावना होत्या त्या सर्व काही पुसून गेल्या. म्हणजे आपण परमेश्वरानेच ते त्यांचं जे मनातले ज्या भावना, जी वृत्ती आहे, ही वृत्ती काढून टाकली. याचं कारण ही प्रवृत्ती आहे, हे जीवाचं लागलेपण आहे, अन्यथा ज्ञान आहे, पाठीमागचा संस्कार आहे, त्यातून तो निघूच शकत नाही. त्यासाठी आपल्याला परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागेल की देवा, हे जे जे होतं आहे ते माझ्याकडून झालं नाही पाहिजे. याचं कारण काय की आपल्यामध्ये सामर्थ्य नाही आहे,
ते काढू शकत नाही. परमेश्वराकडे जर आपण प्रार्थना केली आणि परमेश्वराच्या कडेने परमेश्वराने जर ते काढून टाकलं, मग मनातल्या भावना असेल, अंतःकरणातल्या अशुद्धता असेल, मलिनत्व असेल, आळस असेल, विधीविषयी जी आपली उदासीनता आहे ती असेल, ती जर आपण परमेश्वराची प्रार्थना करून परमेश्वराकडून जर काढून घेतलं तर नक्की त्यातून आपण बाहेर पडू शकू. आणि जोपर्यंत या गोष्टीतून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत परमेश्वराची भक्ती आपण परमेश्वरांनी अपेक्षित केलेली जी आहे, परमेश्वरांनी सांगितलेल्या आचारविचाराप्रमाणे जी सांगितलेली आहे ती करू शकत नाही. आणि परमेश्वराच्या धर्माच्या धार्मिक चौकटीमध्ये बसायचं असेल तर आपल्याला यातून प्रथम बाहेर निघावं लागेल. आणि यातून बाहेर निघणं हे आपल्या हातातली गोष्ट नाही. याचं कारण काय का आपल्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे. पाठीमागचे दोष आहे, जोड आहे, असंस्कार आहे, ह्या साऱ्या गोष्टी आहे. यातून जर निघायचं असेल तर आपल्यामध्ये लागते आर्तता, परमेश्वराकडं प्रार्थना आणि आपली परमेश्वर प्राप्तीची वासना जर असेल तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.